धाराशिवच्या धनेश्वर वाडीमध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या गावभेटीचा कार्यक्रमात गोंधळ झाला। सावंतांना प्रश्न विचारणाऱ्या गावकऱ्यांना पोलीस आणि सावंत समर्थकांनी धमकावलं। यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला। तसेच पोलिसांनी माध्यम प्रतिनिधींचे मोबाईल हिसकावले। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भाजप प्रचार समितीचं सदस्यपद नाकारलं आहे। न विचारता नेमणूक करण्याची पद्धत ही अत्यंत चुकीची असल्याचं त्यांनी पत्राद्वारे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि रावसाहेब दानवेंना पत्राद्वारे कळवले। यावरून सोमय्यांनी तीव्र संताप व्यक्त केला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रायगडावरील शिवरायांच्या समाधीबद्दल संदिग्ध विधान केलं। लोकमान्य टिळकांनी शिवरायांच्या समाधीचा शोध लावल्याचं मोहन भागवत म्हणाले। त्यामुळे भागवतांनी आधी इतिहासाची माहिती घ्यायला हवी होती, असं इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी म्हटलंय। शिंदे सेनेला भाजप आणि राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढवायची नाहीये का, असा सवाल अजित पवार पक्षाचे नेते अमोल मिटकर यांनी केला। वारंवार अजित पवारांवर शिंदेच्या नेत्यांकडून शाब्दिक हल्ले होत असल्याबद्दल मिटकर यांनी नाराजी व्यक्त केली। पुण्यामध्ये मानाच्या कसबापेठ गणपतीचं अजित पवारांनी काल दर्शन घेतलं। नेमकं त्याचवेळी तुतारी वाजवण्यात आली, तेव्हा अजित पवारांनी त्यांना थांबण्याची खूण केली। सोबतच आपण त्यांना थांबवायचा प्रयत्न करतो आणि हे वाजवतायत, असा मिष्किल टोला अजित पवारांनी लगावला। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारमधील 2 मंत्र्यांवर हल्लाबोल करत भ्रष्टाचाराचा आरोप केलाय। मंत्री संजय राठोड आणि दुसरा लाडका बिल्डर मंत्री यांनी कोट्यवधी रुपयांच्या भूखंडाबाबत गैरव्यवहार केल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय। या प्रकरणात मंत्र्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली। मुंबई भाजपमध्ये कुठलेही फेरबदल नाहीत, अशी माहिती सूत्रांनी झी24 तासला दिली आहे। पदाधिकारी फेरनिवडीच्या शक्यतांना तुर्तास ब्रेक मिळालाय। विद्यमान कार्यकारिणीचं विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम राहण्याची आता शक्यता आहे। भाजप सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवणार असल्याची माहिती माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे। तसंच मुख्यमंत्री कोण होणार हे निवडणुकीनंतर आमचे सर्व पक्ष एकत्रित बसून निर्णय घेतील, असंही दानवे यांनी म्हटलंय। नांदेडच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसकडून रवींद्र चव्हाणांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। रवींद्र चव्हाण दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र आहेत। नांदेड जिल्हा काँग्रेस बैठकीतला प्रस्ताव प्रदेश काँग्रेसला पाठवला जाणार आहे। आता विधानसभा निवडणुकीवेळी लोकसभा पोटनिवडणुकीची शक्यता वर्तवली जाते। अजित पवारांनी मुख्यमंत्रीपद मागितल्याची किंवा त्याबाबत चर्चा झाल्याची बातमी खोटी आहे। अशी कुठलीही चर्चा अमित शहा यांच्याबरोबर झाली नाही, असं स्पष्टीकरण अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले आहे। चंद्रपूरमध्ये काँग्रेस नेत्या धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार हा वाद पुन्हा उफाळून आलाय। ब्रह्मपुरी असो वा गडचिरोली या भागामध्ये अल्पसंख्याकांचं प्रतिनिधित्व आहे आणि हे चित्र आता बदलायचं, असं विधान खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विजय वडेट्टीवारांचं नाव न घेता केलंय। यवतमाळमध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमने-सामने आले। आमदार अमोल मिटकरी विश्रामगृहावर कार्यकर्त्यांच्या भेटी घेत असताना हा प्रकार घडला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गद्दार आणि 50 खोके अशी घोषणाबाजी केली। त्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तर दिलं। चंद्रपूरच्या जिल्हा क्रीडा संकुलामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन हॉलचं लोकार्पण पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आलं। बॅडमिंटन हॉलमध्ये सर्व सुविधायुक्त 4 कोर्टची निर्मिती करण्यात आली आहे आणि लवकरच बॅडमिंटन असोसिएशन राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धुळे दौऱ्यापूर्वीच काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यांच्यासोबत काँग्रेसचे अन्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। दरम्यान श्याम सनेर यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। साताऱ्याच्या कोरेगावमधल्या 15 वर्षांपासून रेंगाळलेल्या वसना उपसा सिंचन योजनेचं रखडलेलं काम अखेर सुरू झालंय। आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते नारळ फोडून कामाला सुरुवात करण्यात आली। या योजनेमुळे अरबवाडी शेजारच्या अनेक गावांना हक्काचं पाणी मिळणार आहे। नंदुरबार रेल्वे स्थानकाच्या विकासावरून काँग्रेस खासदार विनाकारण श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी केलाय। मे महिन्यामध्ये विकास कामांना मंजुरी मिळाली आहे। रेल्वे स्थानकाची पाहणी करून खासदार गोपाल पाडवी यांनी कामासाठी प्रयत्न करत असल्याचं म्हटलेलं होतं, असा आरोप गावित यांनी केला।
अहमदनगरच्या अकोले मतदारसंघाचे आमदार किरण लहामटे यांच्या तिरंगा यात्रेचा समारोप झाला। यावेळी त्यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला आणि भर चौकात पत्नीसह फुगडी खेळतानाही ते दिसले। इथे घड्याळाचा उमेदवार असेल तसंच महायुतीमध्ये बंडखोरी झाली तर आनंदच होईल असा टोलाही त्यांनी पिचड यांचं नाव न घेता यावेळी लगावला। सोलापूर शहर मध्य मतदारसंघामध्ये फारुख शाब्दी यांना विधानसभेसाठी एमआयएमनं उमेदवारी जाहीर केली आहे। खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी संभाजीनगरमध्ये ही घोषणा केली आहे। 2019 मध्ये या मतदारसंघात प्रणिती शिंदे आणि शाब्दी यांच्यामध्ये लढत झाली होती। बारामतीमध्ये अहिल्यादेवी होळकर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये राज्य सरकारतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाच्या सरकारी बॅनरवरून लोकप्रतिनिधींची नावच गायब केल्याची तक्रार खासदार सुप्रिया सुळे यांनी केली। सरकारनं प्रोटोकॉलचे नियम बदलले आहेत का असा सवाल त्यांनी केला। ठाण्यामधल्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर लावण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या या होर्डिंगवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा फोटो लावण्यात आलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो मोदींच्या सोबत दाखवण्यात आलाय। मात्र अजित पवार या होर्डिंग्समधून गायब आहेत, त्यामुळे सध्या ठाण्यामध्ये एकच चर्चा रंगतेय। लाडकी बहीण योजनेसंदर्भात वांद्रे भागात भाजपनं लावलेल्या बॅनरमधून अजित पवारांचा फोटो गायब झालाय। नुकत्याच झालेल्या अमित शहा यांच्या दौऱ्यामध्ये देखील अजित पवारांची अनुपस्थिती राजकीय चर्चेचं कारण बनली होती, त्यावरून राजकीय चर्चांना उधाण आलंय। लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवरून फोटो गायब झाल्यानं त्यावरून आता अजित पवारांनी मिश्किल टोलेबाजी केली। मीच त्यांना माझे फोटो काढण्यासाठी सांगितलं असं पवार म्हणाले। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या कुटुंब भेट कार्यक्रमाला सुरुवात झाली। राज्यभर हा उपक्रम राबवला जातोय। पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी 16 लाभार्थी कुटुंबियांशी चर्चा केली, तर शिवसेना शिंदे पक्षाचे 1 लाख कार्यकर्ते प्रत्येकी 15 कुटुंबांना रोज भेट देणार आहेत। मराठा आंदोलक मनोज जरांगे 16 सप्टेंबरपासून उपोषण करणार आहेत। जरांगे पाटलांनी आता पुन्हा उपोषणाची घोषणा केली आहे। ओबीसीमधून आरक्षणाची मागणी लावून धरणार असं त्यांनी सांगितलं। आमदार राजेंद्र राऊतांवर आता वडेट्टीवार विरुद्ध जरांगे असा वाद रंगलाय। विजय वडेट्टीवारांच्या टीकेला मनोज जरांगेंनी उत्तर दिले, तुम्ही चुका करता, काही बोललं की आमच्यावर ढकलता असे आरोप जरांगेंनी केले। मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह पिटिशनवर सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीमध्ये कुणबी मराठाबाबत अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे। राज्य सरकारच्या या फेर याचिकेवर सुप्रीम कोर्टातले 3 न्यायमूर्ती इन कॅमेरा सुनावणी करणार आहेत। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता याचिकेवर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार अपात्र नसल्याचा निर्णय दिलेला होता आणि या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती। मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक पदासाठी भरती सुरू आहे, मात्र या लिपिक पदासाठी असलेली जाचक अट अखेर रद्द करण्यात आली आहे, त्यामुळे नव्यानं भरती प्रक्रिया सुरू होणार आहे। लिपिक पदासाठी 1846 जागा सरळ सेवेनं भरण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। ईद ए मिलादच्या मिरवणुकीवेळी डीजे बीम लाईट्सच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका करण्यात आली होती आणि ती याचिका हायकोर्टानं नाकारली। रस्त्यावर नाचगाणी आणि गोंगाट ही पद्धत इस्लाम विरोधी असल्याचा दावा या याचिकेमध्ये करण्यात आलेला होता। श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीनं नियुक्त 30 उमेदवारांना जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलंय। मंदिर संस्थांमध्ये जवळपास 33 वर्षांनी सरळ सेवेनं ही नोकर भरती राबवण्यात आली आहे। यापूर्वी संस्थांच्या वतीनं 1991 यावर्षी अंदाजे 25 पदांची भरती करण्यात आली। कोल्हापुरातही आता विमानाचे पायलट तयार होणार आहेत, वैमानिक तयार होणार आहेत। कोल्हापूर विमानतळावर वैमानिक प्रशिक्षण केंद्र येत्या जानेवारीपासून सुरू होणार आहे आणि मुंबईतल्या एका कंपनीकडून कोल्हापुरात वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू केलं जाणार आहे। नव्या संसद भवन उभारणीसाठी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातल्या उत्तम प्रतीचं सागवान लाकूड वापरण्यात आलं आणि त्यानंतर आता पंतप्रधान कार्यालयातल्या सर्वच फर्निचर उभारणीसाठी उत्तम दर्जाचं सागवान लाकूड रवाना करण्यात आलेलं आहे।
कोकणातून परतीच्या प्रवासासाठी मडगाव पनवेल विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. 15 सप्टेंबरला मडगाव इथून सकाळी 9:30 वाजता रेल्वे सुटणार आहेत आणि त्याच दिवशी रात्री 11:45 पनवेलमधून मडगावला रेल्वे सुटणार आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पांगराबंदी गावानं दारूबंदीचा ठराव केलाय. गावात अवैध दारूच्या विक्रीमुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत होता आणि नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत महिलांनी दारूबंदी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सर्वानुमते हा ठराव पारित करण्यात आला. पिंपरीमध्ये भामा आसखेड पाईपलाईन टाकण्याचं काम संथ गतीनं सुरू आहे आणि त्यामुळे महापालिकेनं ठेकेदाराला नोटीस पाठवली आहे. पिंपरी चिंचवड शहराला अतिरिक्त पाणी मिळावं यासाठी हे काम हाती घेण्यात आलं. मात्र आतापर्यंत केवळ 40%च काम झालंय. शिक्षण सेवक पदाचा कालावधी हा रद्द करावा या मागणीचं निवेदन आज खासदार धैर्यशील माने आणि आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांना देण्यात आलंय. शिक्षण सेवक कालावधी 3 वर्षांचा आहे आणि या काळामध्ये तुटपुंज्या पगारावर काम करावं लागत असल्याचं शिक्षण सेवक रद्द कृती समितीचं म्हणणं आहे. कर्जमाफी ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी वसमत तहसीलवर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. या मोर्चामध्ये हजारो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. सरसकट शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. लातूरच्या बार्शी महामार्गावर मनसेनं रास्ता रोको आंदोलन केलं. अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. परभणीच्या कानडखेडमधल्या नागरिकांनी रस्त्याच्या मागणीसाठी चिखलामध्ये लोळून आंदोलन केलं. गावामध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्यानं ग्रामस्थांना गुडघाभर चिखलातून रस्ता काढावा लागतो. त्यामुळे प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी निषेध आंदोलन करण्यात आलं. नागपूरसह विदर्भात चिकनगुनियामुळे नागरिक हैराण झाले. चिकनगुनियाचा परिणाम हा हृदयाशी निगडित आजारांवर दिसून येतोय. दम लागणं, छातीमध्ये दुखणं, पायावर चेहऱ्यावर सूज येणं ही लक्षणं हृदयाशी निगडित आजारांवरची आहेत आणि त्यामुळे ही लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा असं आवाहन नागरिकांना करण्यात आलं. नागपूरमध्ये अनैतिक संबंध आणि संपत्तीच्या वादातून सुनेनं सासूचा काटा काढला. यावेळी वैशाली राऊतनं सासूचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचा बनाव केला. मात्र तिच्या 5 वर्षांच्या मुलीनं नातेवाईकांना मामांनी आणि आईनं आजीला गळा दाबून मारल्याचं सांगितलं.